नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोती विद्यालयातून मी श्रीमती कडवे AS आज वर्ग 9वीचा इतिहास हा विषय शिकवणार आहे. आजच्या लेक्चर नंबर 8मध्ये आपण आर्थिक विकास या पाठाचा पहिला भाग बघणार आहोत. आर्थिक विकास या पाठाचे घटक पुढीलप्रमाणे असतील. आपण मिश्र अर्थव्यवस्था बघणार आहोत, त्यानंतर पंचवार्षिक योजना आणि त्या योजनांची उद्दिष्टे बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिली पंचवार्षिक योजना ते 9वी पंचवार्षिक योजना या सर्व पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करणार आहोत. आर्थिक विकास या पाठाला आता आपण सुरुवात करूया. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणत्याही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे असतातच. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करत असते. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थेपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थांतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. या अर्थव्यवस्थेत उद्योगातील नफ्याची प्रेरणा, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आर्थिक विकास साधण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थाच स्वीकारली. आता या अर्थव्यवस्थेत आपण 3 भाग बघूयात. सार्वजनिक क्षेत्र, या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ जसं संरक्षण साहित्य उत्पादन वगैरे आहे. खाजगी क्षेत्र, या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्याच मालकीचे असतात. अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते, जसं उपभोग्य कोणत्याही वस्तू. संयुक्त क्षेत्र, यामध्ये काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात, तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चाललेले असतात. पंचवार्षिक योजना, भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केलेले होते. दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती व उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता तसेच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासंबंधीचे मागासलेपण अशा बिकट समस्या देशासमोर होत्या. त्या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती. 1950मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये राहून खूप जास्त प्रमाणात आपल्यावर बेकारी लादलेली होती. निकृष्ट राहणीमान त्यामुळे झालं होतं. दारिद्र्याचा सामना आपला देश करत होता आणि या सर्वातून बाहेर येण्यासाठी स्वतंत्र भारतामध्ये आपल्या भारताची रचना एक वेगळ्या प्रमाणे नियोजनबद्धपणे करण्यासाठी, आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलणं आवश्यक होते आणि त्या दृष्टिकोनातूनच जवाहरलाल नेहरू यांनी सुरुवात केली. या मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षांची योजना तयार केली. ही योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना होय. लोकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावावा तसंच देशाचा आर्थिक विकास व्हावा यासाठी पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या. आता त्या पंचवार्षिक योजना आपण सविस्तर बघूया, पण त्याआधी या योजनांची उद्दिष्टे काय होती ते आपण बघूया. राष्ट्रीय उत्पादन वाढवणे हा सर्वात पहिले उद्दिष्ट होते. मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन झपाट्याने उद्योगीकरण घडवून आणणे. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे. वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे. प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे. वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे आणि दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे. अशा प्रकारच्या ह्या हे जे उद्दिष्ट होते यांची पूर्तता करण्यासाठी पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या. त्यातली पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 या साली
या 5 वर्षामध्ये राबवण्यात आली. या योजनेत शेती, सामाजिक विकास, जलसिंचन व पूरनियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग व खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही योजना होती. सर्वात आधी आपल्या देशातलं अशिक्षितपणा दूर घालवण्यासाठी शिक्षणावर भर देण्यात आला, लोकांच्या आरोग्यावर भर देण्यात आला. तसंच वाहतूक आणि दळणवळण या गोष्टी सुधारण्यासाठी सुद्धा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रयत्न करण्यात आला होता. त्यावर खर्चही करण्यात आला. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 या 5 वर्षात राबवण्यात आली. या योजनेत औद्योगिकरणाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरंबूरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी भाकरा नांगर, दामोदर यासारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली. या योजनांमुळे राष्ट्रीय उत्पादनात वाढ झाली. आता जी दुसरी पंचवार्षिक योजना आहे त्यात औद्योगिकरणाला सर्वात जास्त महत्त्व देण्यात आले. देशातले मोठमोठे उद्योगधंदे वाढावेत यासाठी त्याला सपोर्ट करण्यात आला. त्याचप्रमाणे शेती उद्योग वाढावा याच्यासाठी शेतीला पाणी कमी पडू नये म्हणून भाकरा नांगर डॅम, दामोदर यासारखे प्रचंड मोठे धरणे उभारण्यात आली होती. भिलाई पोलाद कारखाना इथे दिसतोय आपल्याला. तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966 या 5 वर्षात राबवण्यात आली. या योजनेत उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे होते. दरम्यान राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणणे, अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधी विस्तार हा मुख्य हेतू होता. आपल्या देशाचं दारिद्र्य दूर करण्यासाठी आधी बेकारी दूर होणं आवश्यक होती आणि ही बेकारी दूर होण्यासाठी अनेक प्रकारचे उद्योगधंदे इथे विकसित होणं गरजेचं होतं. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एकवार्षिक योजना म्हणजे 1966 ते 1969 हाती घेण्यात आल्या. या काळात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला. चीनचे आक्रमण आणि पाकिस्तानशी युद्ध यामुळे विकासाच्या कामांपेक्षा संरक्षणाकडे व दुष्काळ निवारणाकडे सरकारला अधिक लक्ष द्यावे लागले. या गोष्टीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण पडला. आता ज्या पंचवार्षिक योजना ठरवलेल्या होत्या त्या देशाचा विकास करण्यासाठी आणि संवर्धनासाठी ठरवण्यात आल्या होत्या, परंतु अचानक आलेल्या संकटांना तोंड देणंही तितकंच आवश्यक असतं. आसमानी संकट जे आलं होतं, दुष्काळ जो पडला होता तो निवारण्याकडे जास्त लक्ष पुरवावं लागलं आणि त्याच दरम्यान पाकिस्तानशी युद्ध, चीनशी युद्ध या गोष्टीमुळे संरक्षणावर जास्त खर्च करावा लागला होता आणि त्यामुळे थोडीशी भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा ताण पडलेला होता या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान. चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974 अशी होती. या योजनेची उद्दिष्टे ठरवताना भारत स्वावलंबी बनावा, मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढावा आणि समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे ठरवण्यात आलेले होते. या योजनेच्या काळात देशातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ही योजना अपेक्षेइतकी यशस्वी ठरली नाही. चौथ्या योजना काळात बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. निर्वासितांवरील खर्च सहन करावा लागला. सरकारी नोकरांची पगारवाढ, रेल्वे चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यानच बांगलादेश युद्ध व निर्वासितांचा ताण सहन करावा लागला. कर्मचाऱ्यांची पगारवाढ, रेल्वे कर्मचारी वेतनवाढ, पेट्रोल भाववाढ इत्यादी समस्यांचा सामना या दरम्यान करावा लागला होता. पाचवी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979 या दरम्यान करण्यात आली होती. गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवण्यात आलेली होती. या योजनेत राष्ट्रीय उत्पादनात वाढ करणे, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वैद्यकीय उपचारांच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे, ग्रामीण भागात वीज पुरवठा व दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणे, समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणावर राबवणे, कृषी विकास घडवून आणणे, मूलभूत उद्योगधंदे वाढवणे,
अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारा गरिबांना रास्त किमतीत पुरवणे अशी उद्दिष्टे नमूद करण्यात आलेली होती. पंचवार्षिक योजनेचं प्रमुख उद्दिष्ट होतं दारिद्र्य निर्मूलन करणे आणि देशाची आर्थिक घडी व्यवस्थित करणे, देशाला स्वावलंबी बनवणे आणि देशातील जे शिक्षण आहे त्यावर जास्त भर देणे, जेणेकरून सुशिक्षित पिढी निर्माण होऊन बेकारीची समस्या दूर होईल. या गोष्टीवर पंचवार्षिक योजनेमध्ये लक्ष घालण्यात आलेले होते. 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985मध्ये राबवण्यात आली होती. या योजनेअंतर्गत सुद्धा दारिद्र्य निर्मूलन करणे आणि रोजगार निर्मिती करणे हे मुख्य उद्दिष्ट होतं. या योजनेअंतर्गत विकास दरात वाढ करणे, गरिबी व बेकारी यात घट करणे, छोट्या कुटुंब पद्धतीला प्रोत्साहन देणे, लोकसंख्या नियंत्रणात ठेवणे, ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम राबवणे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम राबवणे अशा प्रकारच्या अनेक गोष्टींना 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थान देण्यात आलेले होते. 7वी पंचवार्षिक योजना ही 1985 ते 1990 या दरम्यान राबवण्यात आली. यामध्ये अन्न, रोजगार व उत्पादकता यात वाढ करणे हे प्रमुख उद्दिष्ट या 7व्या पंचवार्षिक योजनेचं होतं. विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता व सामाजिक न्यायावर या योजनेअंतर्गत भर देण्यात आलेला होता. उत्पादनाच्या तंत्रांमध्ये सुधारणा करणे हे महत्त्वाचे होते, कारण जर तंत्रज्ञान सुधारलं नाही तर उत्पादन वाढणार नाही आणि देश विकास करणार नाही. त्यामुळे उत्पादनाच्या तंत्रांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात आला. राष्ट्रीय उत्पादनात दरवर्षी 5% वाढ कशी करता येईल याकडे लक्ष देण्यात आलं. अन्नधान्याच्या उत्पादनात देखील वाढ करण्यात आली. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 7वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आलेली होती. 8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 1997 या दरम्यान राबवण्यात आली. या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट होतं खाजगी क्षेत्राला अधिक संधी उदारीकरणाचा स्वीकार करणे. या 2 गोष्टी प्रमुख होत्या. यामध्ये राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5% कसा राखता येईल याकडे या योजनेअंतर्गत लक्ष पुरवण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे भारताची जी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती तिला आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजनाला प्राधान्य देण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करण्यात आलं होतं. जे सुरुवातीला निरक्षरतेचं प्रमाण आपल्या भारतात खूप जास्त होतं, हळूहळू ते कमी करण्याचा प्रयत्न करून प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं करण्यात आलं होतं आणि जेणेकरून निरक्षरतेचं प्रमाण कमी होईल याकडे लक्ष पुरवण्यात आलेलं होतं. 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002 या दरम्यान राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत कृषी व ग्रामीण विकासाकडे जास्त लक्ष पुरवण्यात आलं. आर्थिक विकासाचा दर वाढवणे हे सर्वात मोठं उद्दिष्ट होतं. पायाभूत क्षेत्रात विकासाच्या स्पर्धा निर्माण करून त्यामध्ये प्रगती साधणे, त्याचप्रमाणे परकीय गुंतवणूक वाढवणे, परदेशाची गुंतवणूक आपल्या भारतीय उद्योगधंद्यामध्ये कशी वाढवता येईल हे बघणे, तर त्याचप्रमाणे परकीय गुंतवणूक वाढवणे, औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे या सर्व गोष्टींचा समावेश 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आला होता. या योजनेत स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना, भाग्यश्री बालकल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी कार्यक्रम सुरू करण्यात आलेले होते. अशा प्रकारे आर्थिक विकास यामध्ये आपण पंचवार्षिक योजना बघितल्या. पहिली पंचवार्षिक योजना ते 9वी पंचवार्षिक योजना अशा प्रकारे विकासाचा आराखडा आपण या दरम्यान बघितला. आता आर्थिक विकास याचा दुसरा भाग आपण लेक्चर नंबर 9 मध्ये बघणार आहोत. धन्यवाद.